बँकेच्या कॅश डिपॉझिट मशीनमध्ये जमा करण्यात आलेल्या नोटांमुळे अचानक खळबळ उडाली आहे. कारण मशीनमध्ये अडकलेल्या नोटा तपासल्या असता त्या नकली असल्याचे समोर आलेत. यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत 2 आरोपींना ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार एका बँकेच्या कॅश डिपॉझिट मशीनमध्ये काही संशयास्पद नोटा अडकून पडल्या होत्या. या नोटांची तपासणी केल्यानंतर त्या 500 रुपयांच्या बनावट नोटा असल्याचे समोर आलेत. याबाबत बँक व्यवस्थापकांनी तात्काळ पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि मशीनमध्ये पैसे जमा करणाऱ्या व्यक्तींचा शोध सुरू केला. तपासादरम्यान 2 संशयितांची ओळख पटली आणि त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यातील एक आरोपी अंशुल रवी शंकर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस आता या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहे. या आरोपींनी या बनावट नोटा कुठून आणल्या, त्या स्वतः तयार केल्या की एखाद्या मोठ्या रॅकेटचा भाग आहेत आणि अशा नोटांचा वापर आणखी कुठे झाला आहे का, या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याकरिता पोलीस तपास सुरू आहे. सध्या पोलिसांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले असून संशयास्पद नोटा आढळल्यास तत्काळ पोलिसांना कळविण्याचे सांगितले आहे. कलम 179 भारतीय न्याय संहितेच्या कलमान्वये गुन्हा दाखल झाला. गुन्ह्याच्या तपासामध्ये आम्ही सीसीटीव्ही आणि डिपॉझिट ज्यांनी रक्कम केली त्याबाबत सखोल तपास केला आमच्या डीबी पथकाने. तर आम्हाला यामध्ये 2 आरोपी आहेत, आशुल रविशंकर यादव आणि अरुल रविशंकर यादव यांनी त्या नोटा त्या डिपॉझिट मशीनमध्ये डिपॉझिट केल्याचे आम्हाला आढळले आणि त्या अनुषंगाने आम्ही त्या नोटा ज्या आहेत सिक्युरिटी प्रेस नाशिक इथे पाठवल्या. त्याचा अहवाल आला त्या बनावट असल्याबाबतचा आणि आज आम्ही त्यांना आरोपींना आज ताब्यात घेतला आहे आणि आज आरोपींना आम्ही ताब्यात घेऊन माननीय कोर्टासमक्ष हजर करत आहोत. आणि यामध्ये यांची काही इतर साथीदार आहेत का, कोणत्या माध्यमातून यांच्याकडे नोटा आल्या होत्या बनावट नोटा, या इतरही त्यांनी काही ठिकाणी या नोटा बनावट नोटा प्राप्त करून चालवल्या आहेत का, किंवा यामध्ये कोणते आंतरराष्ट्रीय रॅकेट आहे का, नोटा कुठे बनतात, वितरण कसे होते, या सर्व साखळीबाबत आम्ही सखोल तपास करत आहोत. तो आम्ही सर्व अँगलनी तपास करत आहोत. या नोटामध्ये कोणी लोकल लेवलवर कोणी नोटा प्रिंटिंग मशीनचा कोणी वापर करतात, डायचा वापर करून त्या प्रकारेही बनवले आहे का, किंवा कुठून त्यांनी बाहेरून प्राप्त केले आहेत का, यामध्ये कोणतं साखळी आहे, रॅकेट आहे, याचा सखोल तपास आम्ही करत आहोत.